ओके. हा व्हिडिओ मी काही सबस्क्रायबर गेनसाठी नाही बनवते. हा व्हिडिओ काही मी यूट्यूबसाठी नाही बनवते. हा व्हिडिओ मी यूट्यूबवर याच्यामुळे अपलोड करायला कारण की माझी ट्रेडिंगची जर्नी कशी होते, मी कुठपर्यंत गेलो आहे. आणि खरं सांगू तर मी कोणाला पण शेअर नाही करणार आहे की हा माझा यूट्यूब चॅनल आहे पाहून घ्या असं तसं. जो रॅन्डमली बनवेल तो पाहिल, ठीक आहे, इट्स ओके. तर पहिले तर यार माझी खोली पाहून घ्या. ट्रेडिंग सेटअप हा माझा सेटअप आहे, ठीक आहे. आता आज माझा ट्रेड कंप्लीट झाला. तर तो ट्रेड तर नाही दाखवू शकत मी की सेबीच्या रूल्समुळे मी तो ट्रेड तुम्हाला नाही दाखवू शकत. पण या ट्रेडिंग जर्नीमध्ये बेसिक काय होणार आहे, काय गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि काय गोष्टी ही माझी ट्रेडिंग जर्नी आहे यार. फक्त ही मी टाईप ऑफ मेमरी क्रिएट करतो मला लाईफची की मी कुठून कुठे आलो आहे. तर आज मला थोडा मोठा नुकसान झाला आहे, जो की चांगल्यापैकी ठीकठाक होता. 4-5 दिवसापासून मी प्रॉफिटमध्ये होतो, पण आजच नेमकं मला नुकसान झालं. तर आजची गोष्ट जर मी तुम्हाला सांगेल, मी तुम्हाला दाखवेल मी कुठून कुठे घेतला होता आणि कुठं कुठं विकला मी. पण पहिली गोष्ट मी माझी चुकी सांगतो की मला नुकसान का झालं आणि मला 4-5 दिवसापासून का प्रॉफिट होतं. म्हणजे नुकसानाचं तर सांगेलच, पण फायदा का होत होता मला 4-5 दिवसापासून, तो पण मी तुम्हाला सांगतो. पहिले तर आजची चुकी मी कळतो मला. आज सर्वात माझी मेन चुकी होती की आज मी लेट उठलो. आता लेट का उठलो, कारण की मी खूप टायर्ड होतो, त्याच्यामुळे मी लेट उठलो. आणि आज लेट उठल्या मग मी 9:30ला बसलो आणि आज छोटासा एक मोठा एक नुकसान करून टाकला मी. पण ठीक आहे, तो नुकसान आपण रिकवर करू शकतो, एवढा आपल्याकडे फंड अँड बॅलन्स आहे आपल्याकडे. पण आजची चुकी जर मी सांगू तुम्हाला तर आज पहिली गोष्ट मी लेट उठलो. त्याच्यानंतर मी चिडचिड केली का बरं की आज मी लेट उठलो. त्याच्या आगल्या दिवशी पण मी चिडचिड करत होतो, म्हणजे त्याच्या मागच्या दिवशी पण मी खूप चिडचिड करत होतो आणि माझं माइंड थकलं होतं बेकार. त्याच्यामुळे आज खूप चिडचिड झाली माझी. आणि आज नेमकं लेट उठून आज तर सर्वात जास्त झाली आणि वरून आज लॉस पण होऊन गेले. आणि काल पण एक छोटासा लॉस झाला होता मला. काल मला 700 रुपयापर्यंत लॉस झाला होता, पूर्ण कॅल्क्युलेशन करून, टॅक्स लागून. कालचं जर मी सांगू तर काल लवकर उठलो मी. काल सकाळमध्ये उठलो, एक्सरसाइज केल्या. पण कालची चुकीचं बेसिक सांगू मी तर काल मी बेसिकली उठल्यानंतर एक्सरसाइज केली, सर्व डेली रुटीन केली आणि 9:15ला मी सेटअपवर बसलो. पण काल मी मोबाईल पाहत बसलो यार, अक्षरशः म्हणजे मी बेकार मोबाईल पाहत होतो. मी शॉर्ट्स स्क्रोल करत होतो मी. आणि ट्रेडिंग चालू होतं, डे चालू होता, चार्ट चालू होतं, पॅटर्न सर्व चालू होतं. पण आज नेमकं मी मोबाईल पाहत होतो, शॉर्ट्स पाहत होतो. आज नाही, सॉरी, काल, म्हणजे त्याच्या आगल्या दिवशी मागचा 28ची बात चालू आहे. शॉर्ट्स पाहत होतो बेकारवाले. त्याच्यामुळे माझा जो फोकस होता तो तिकडं खराब झाला आणि त्याच्यामुळे मला लॉस झाला, छोटा झाला. पण मी एक सांगू, मला प्रॉफिट झाला असता. पण नेमकं मी शॉर्ट्स पाहायला बसलो होतो आणि चुकीच्या जागेवर बाय घेतला, सेल केला आणि चुकीच्या जागेवर लॉस खाऊन घेतला छोटावाला. आज पण सेम चीज. आज पण मी लेट उठलो, माझं सर्व लेट झालं. त्याच्यानंतर मी थोडा मोबाईल पाहिला, त्याच्यानंतर परत सेम डे आणि आज पण मी नुकसान केलं. आणि आज जर खरंच मी काही गोष्टी रिपेअर करायला पाहिजे. जसं माझा सेटअप तर गुड आहे यार, माझा ट्रेडिंग सेटअप गुड आहे. आज मी लेट उठलो, 9:30ला बसलो. जर मी लवकर बसलो असतो ट्रेडिंग सेटअपवर तर आज पण मला प्रॉफिट झालंच असतं, कारण सेटअप मला दिसून गेला होता. ठीक आहे, पण आता काहीच करू नाही शकत. पण उद्यापासून माझा डे पूर्ण बदलायला पाहिजे की नाही यार, मी लवकर उठायला पाहिजे, मी लवकर झोपायला पाहिजे. तर हो, हा माझा छोटासा एक विषय आहे की मी आज काय चुकी केली आणि मी का आज नुकसान घेतलं. तर मी तुम्हाला पहिले माझं दाखवतो की किती नुकसान झालं आहे मला. मी तुम्हाला व्हॅल्यू तर नाही दाखवू शकत, पण तुम्ही इकडं क्लोजिंग ऑर्डर पाहून घ्या माझी. व्हिडिओ थांबवून पण पाहून घ्यायचा. मी इथे कुठेतरी सेल घेतलं होतं आणि मग पूर्ण ट्रेंड कन्झ्युम करायचा होता, पण मार्केटने सेकंड कॅन्डलमध्ये हिट केला माझा स्टॉप लॉस. आणि हो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, जर मी सकाळी उठलो असतो
9:15ला नाही तर 9 वाजेला जर मी बसलो असतो तर मला पूर्ण ट्रेंड कॅप्चर करता आला असता आणि याच्यामुळे यूज माझा प्रॉफिट झाला असता, पण नाही झालं. इट्स ओके. पण मी उद्या माझा पूर्ण रुटीन बदलेले. उद्या मी तुम्हाला माझं रुटीन दाखवेले की मी कसं माझी ट्रेडिंग जर्नी ॲक्च्युली. आणि हा व्हिडिओ यार मी असं नाही की यार सबस्क्रायबर गेनसाठी बनवतो आहे, कोणी मला पाहिल न पाहिलं तरी चालेल. म्हणजे मी सबस्क्रायबरसाठी या व्ह्यूजसाठी नाही बनवते. ही माझी जर्नी यार. आणि जेव्हा मी त्या पदावर पोचून जाईल तेव्हा जेव्हा हा व्हिडिओ पाहणार तेव्हा मला कळणार आहे कुठे आपण आलो आहे. चलो भाई, आजचा डे तर संपला आहे. कदाचित मी या ISLला रिकवर करायचा प्रयत्न करेल. नाही करणार ते काही पण असो, पण हो, उद्या मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो की उद्या मी कसं वागतोय, काय वागतोय. एवढाच होता आपला छोटासा व्हिडिओ. आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ राहिले चॅनलवर. तर प्लीज जर तुम्हाला सबस्क्राईब करायचं तर करा. आणि जर मला करता आला तर मी रिकवर करतो. पण हां, जर मी रिकवर केलं तर मी तुम्हाला कळवून देतो की नाही यार मग आपलं ट्रेड रिकवर झालं आहे. पण नाही झालं तर काही वांधा नाही. असं पण लॉस छोटासा आहे, कारण की आपल्याकडे फंड पडला आहे की आपण म्हणजे या मोठ्या लॉसला रिकवर करू शकतो. एवढा तर फंड आपल्याकडे कॅपेबल आहे आपण. याच्यामुळे कदाचित मी उद्या ट्रेड करेल, नाही तर आज जे सेटअप भेटला तर आज पण करून टाकेल. मी भेटतो याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट डेला. आजची डेट मी सांगतो. आजची डेट आहे ट्यूजडे 29 एप्रिल 2005. बाय.